शहराच्या विविध भागात झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला असून अपघात, वाहतूक कोंडी अशा समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत। प्रशासनाने कोणाचाही मुलाजा न ठेवता अशा अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी मुकुंद देवगावकर यांनी केली आहे। या संदर्भात महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांना निवेदन देण्यात आले। शहरातील सिद्धिबाग, चौपाटी कारंजा ते जुनी पालिका, सीताराम सारडा हायस्कूल ते रुचिरा स्वीट्स बागडपट्टी, चौपाटी कारंजा, चितळे ते तेलिकुंट पॉवर हाऊस, सिंध किराणा चितळे रोड ते लक्ष्मीबाई कारंजा, नेता सुभाष चौक ते शहर सहकारी बँक, मोची गल्ली, घास गल्ली ते बाई इचरसबाई शाळा, भिंगारवाला चौक, कापड बाजार ते पारशा खुंट, सक्कर चौक ते नगर कॉलेज, माळीवाडा बेस ते इम्पिरियल चौक, माणिक चौक, सेनापती बापट पुतळा ते चाफे फुटाणेवाले, एकवीरा चौक, सावेडी ते तोफखाना पोलीस ठाणे, सर्जेपुरा रंगभवन ते अप्पू चौक, दिल्ली गेट ते काटवण खंडोबा चौक, अमरधाम ते कल्याण रोडवरील बायपास आदी भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाले असल्याचे निवेदनात म्हटले आहे। सदर अतिक्रमणांवर ठोस कारवाई करून ती तातडीने हटवावीत आणि शहराला लागलेला गुंडगिरीचा टिळा पुसावा अशी मागणीही देवगावकर यांनी निवेदनातून केली आहे। बातम्यांसाठी ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।